आज 15 चर्चा बैठक सन्माननीय अत्रे काकाजी यांच्या निवासस्थानी सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक निष्काम कर्मयोगी महान त्यागी बाबा गुरुदेवजी उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच बाबांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी मातोश्री वाराणसी आई या चर्चा बैठकीला उपस्थित आहे। आईला सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। सन्माननीय चर्चा बैठकीचे अध्यक्ष सार्वभौम यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। माझ्या परिवाराचे मार्गदर्शक गट नंबर 10 चे मार्गदर्शक शंकररावजी सोडकरजी इथे उपस्थित नसून शब्दरूपी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। सन्माननीय गट नंबर 10 चे मार्गदर्शक पुजारी काकाजी यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। सर्वदेव भाऊ यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। उपस्थित मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। माझ्या आईवडिलांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। चर्चा बैठकीचे सूत्रसंचालन दादा यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। या मार्गात आम्ही तुम्ही सगळे दुःखामुळे झालो आणि आमची सुद्धा परिस्थिती हीच होती की आम्ही सुद्धा आर्थिक दुःख आणि बाहेर बाधेचा प्रकार होता आमच्या घरी, त्यामुळे आम्ही या मार्गात आलो आणि बाबांनी दिलेले तत्वशब्द नियमाचे पालन करून परिवार सुखी आणि समाधानी झाला। महान त्यागी बाबा जुंजोजींनी जी कृपा आपणाला प्राप्त करून दिलेली आहे ही अखंड या पृथ्वी तलावर मला नाही वाटत की यापेक्षा कुठली शक्ती या पृथ्वी तलावर कार्य करत असेल, कारण की आपण या मार्गात यायच्या आधी पण हनुमानजीची पूजा करत होतो। बाकी देवी देवतांची पूजा सुद्धा आपण या मार्गात यायच्या आधी पण आपण करत होतो आणि मार्गात आल्यानंतरच आपल्याला या परमेश्वराने साथ का बरं दिली किंवा हनुमानजी भगवान बाबा हनुमानजी आपल्या मदतीला धावून का बरं आले, याच्या मागचं कारण म्हटलं एक की आदेश। बाबांनी आदेशाला महत्त्व दिलाय, बाबांनी शब्दाला महत्त्व दिलाय, बाबांनी 2 तत्व दिले आणि 2 तत्व भगवंता जवळून घेतले आणि बाबांनी शब्दामध्ये भगवंताला उभं केलं आणि शब्दावर ही उपरा कार्य करते। आज आपला प्रत्येक सेवकांकडे अनुभव आहे की आपण जर चुकीचा शब्द वापरतोय तर त्याचा काय वाईट परिणाम आपल्यावर होते आणि चांगला शब्द जर आपण वापरतो आपल्या परिवारामध्ये तर त्याचा काय परिणाम होते याचा सुद्धा अनुभव आपल्या प्रत्येक सेवकांना प्रत्येक उपस्थित सेवक